इचलकरंजीतील मलनिस्सारण प्रकल्पातील रसायनयुक्त दूषित पाणी ओढ्यातून नदीत मिसळतंय। परिणामी नदी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय। त्यामुळे महापालिकेवर कारवाई करण्याची मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी प्रदूषण नियंत्रण मंडळाकडे केली आहे। इचलकरंजी शहरातील मैलायुक्त सांडपाणी सांगली नाक्यावरील मलनिस्सारण प्रकल्पात एकत्र केलं जातं। या ठिकाणी प्रक्रिया केलेलं सांडपाणी पाईपलाईनद्वारे शेतीसाठी वापरलं जात होतं। सध्या पावसाळा असल्यानं हे प्रक्रिया केलेलं पाणी शेतीसाठीही वापरलं जात नाही। या पाईपलाईनच्या चेंबरमधून फेसाळलेलं पाणी मोठ्या प्रमाणात बाहेर पडत असून ते पुढे पाईपलाईनमधून ओढ्यात सोडलं जात आहे। या फेसाळलेल्या पाण्याला मोठ्या प्रमाणात उग्र वासही येतोय। हे पाणी ओढ्यातून थेट नदीला मिसळत असल्यानं नदी प्रदूषित होऊन नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण होतोय। मैलायुक्त सांडपाण्यामुळे काविळीसारखे साथीचे आजार उद्भवण्याची शक्यता आहे। त्यामुळे विश्वास बालीघाटे, संजय मालगावे, सुभाष चौगुले, राजू माणगावे, यशवंत चंदुरे, शीतल दणाणे यांच्यासह शेतकऱ्यांनी मलनिस्सारण प्रकल्पाच्या एअर व्हॉल्व्हमधून बाहेर पडणाऱ्या पाण्याची पाहणी केली। दूषित पाणी ओढ्यावाटे नदीत सोडून पाणी दूषित केलं जात असल्यानं महापालिकेवर कारवाई करण्याची मागणी प्रदूषण मंडळाकडे केली आहे। अधिकाऱ्यांनी सोमवारी प्रत्यक्ष पाहणी करण्याचं आश्वासन शेतकऱ्यांना दिलं आहे।